मीना तयार होऊन रक्षाबंधनाला तिच्या माहेरी जायला निघाली. तेवढ्यात तिची सासू रागात जोरात ओरडत म्हणाली, खबरदार सुनबाई, जर या घरातून पाऊल जरी बाहेर टाकलंस तर परत या घरात येऊ देणार नाही. सासूचा राग बघून बिचारी मीना घाबरली. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. रडत ती तिच्या सासूला म्हणाली, प्लीज सासूबाई, मला माहेरी जाऊ द्या. रक्षाबंधनाचा सण आहे. माझा दादा बहिणी माझी वाट बघत असतील. किती फोन आले आहेत त्यांचे मला बोलवण्यासाठी. आता तर पूर्ण दिवस पण संपत आला. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. आता तरी मला राखी बांधायला जाऊ द्या, नाहीतर आजचा दिवस संपून जाईल. मीनाच्या रडण्याचा तिच्या सासूवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, सुनबाई, माझ्या नाहीचा अर्थ नाहीच असतो. आणि जर तू जबरदस्ती घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केलास तर परत तुला या घरात घुसून देणार नाही. सासूचं बोलणं ऐकून मीना रडत तिच्या खोलीत गेली आणि फोन करून तिच्या आईला म्हणाली, आई, मी काय करू? सासूबाईंच्या अंगात सकाळपासून कुठले भूत घुसलं आहे काय माहीत. त्या मला राखी बांधायला माहेर येऊच देत नाहीत. मी सकाळपासून तयार होऊन बसले आहे. दिवसभरात कितीतरी वेळा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही ऐकून घ्यायला तयारच नाहीत. अजून त्यांनी माझ्या नवऱ्याचा अमोलचा फोन पण त्यांच्याजवळ ठेवून घेतला आहे आणि त्यांना पण जबरदस्ती ऑफिसला पाठवलं आहे. आता तूच सांग, मी कुणाला सांगू आणि माझी मदत करायला कुणाला बोलू? मुलीचं बोलणं ऐकून तिची आई रागात भडकली आणि म्हणाली, हे बघ मीना, हा तुझ्या घरातला प्रॉब्लेम आहे. मला तुमच्या घरातल्या गोष्टीत पडायचं नाही. मी तुला अजून 1 तास देते. तू तुझ्या सासूला समजवण्याचा प्रयत्न कर आणि ऐकायला तयार झाले नाहीत तर नंतर मी त्यांच्याशी बोलते. असं कसं त्या माझ्या मुलीला राखीच्या दिवशी माहेर येऊ देणार नाहीत? असं म्हणत तिच्या आईने फोन ठेवून दिला. मीनाने खूप प्रयत्न केला तिच्या सासूची समजूत काढण्याचा, पण तिची सासू त्यांच्या शब्दावरून जरा पण हलल्या नाहीत. इकडे संध्याकाळी 5 वाजता अमोल ऑफिसमधून घरी आला. अमोलला ऑफिसमधून एवढ्या लवकर घरी आलेले बघून त्याच्यावर पण त्याची आई खूप भडकली आणि म्हणाली, अमोल, आज तू एवढ्या लवकर ऑफिसमधून घरी कसा काय आलास? त्यावर अमोल म्हणाला, आई, आज राखीचा सण आहे ना, आणि तसंही ऑफिसमध्ये जास्त काम नव्हतं. तू जबरदस्ती मला ऑफिसला पाठवलं होतं. सगळा दिवस कामावर थांबून आत्ता कुठे घरी आलोय, तर तू बोलत आहेस की एवढ्या लवकर घरी का आला आहेस? मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई रागात गरजत मोठ्या आवाजात म्हणाली, अरे विसरलास का तू? हेच काम मागच्या वेळी तुला तुझ्या ऑफिसमध्ये होतं ना? विसरलास तू? मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी तू सगळा दिवस आणि सगळी रात्र ऑफिसमध्ये पडून राहिला होतास. आईचं बोलणं ऐकून अमोल शांत बसला. आईच्या रागाचं कारण त्याला समजलं. खरं तर मागच्या वेळी रक्षाबंधनच्या दिवशी अमोल बायकोच्या मीनाच्या सांगण्यावरून आईशी खोटं बोलून ऑफिसला जाऊन बसला होता. असं म्हणाला होता की आई, आज ऑफिसमध्ये खूप काम आहे, त्यामुळे आज मला लवकर ऑफिसला जायचं आहे. अमोल ऑफिसला गेला. त्यानंतर त्यांची सून मीना पण लगेच तासानंतर तयार होऊन सासूला हे सांगून घरातून बाहेर गेली की ती तिच्या माहेरी जात आहे. तिची सासू म्हणाली, असू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. बिचारी सून भावाला राखी बांधायला माहेरी तरी जाईल. जाऊ दे, कमीत कमी मुलगा तरी रात्रीचा घरी आहे. तिच्या सासूने दुपारीच मुलाला फोन करून सांगितलं की संध्याकाळी लवकर घरी ये. तुझी बहीण नेहा तुला राखी बांधायला आज घरी येणार आहे. अमोल आईला म्हणाला, हो, मी लवकर घरी येतो. पण त्या दिवशी तो घरी आलाच नाही. बिचारी नेहा 5 वाजल्यापासून भावाची वाट बघत बसली होती. 6 वाजले, 6चे 7 झाले आणि 7चे 8 झाले. रात्र झाली. रात्रीचे 10 वाजले. सकाळपासून उपाशी नेहा भावाची वाट बघत बसली होती. त्याची आई सारखा त्याला फोन करत होती आणि प्रत्येक वेळी एकच गोष्ट बोलत होता, आई, आज काम जास्त आहे. रक्षाबंधनच्या दिवशी दरवेळी खूप जास्त काम असतं, कारण त्या दिवशी ऑफिसला खूप कमी लोक येतात. त्यामुळे कामाचा लोड पण जास्त असतो. मला सारखा फोन करून त्रास देऊ नकोस. मला काम करू दे. शेवटी त्याच्या आईने मुलीची समजूत काढली आणि तिला जेवायला दिले. सगळी रात्र निघून गेली, पण अमोल त्या दिवशी घरी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल घरी आला आणि तो आल्यानंतर 1 तासात मीना पण घरी आली. दोघांना मागे पुढे आलेले बघून त्याच्या आईला त्या दोघांवर संशय आला. त्यांनी अमोलच्या डोळ्यात नीट बघितलं आणि म्हणाल्या, अमोल, मला खरं खरं सांग, तू सगळी रात्र ऑफिसमध्ये होता की अजून दुसऱ्या कुठेतरी?
आईचं बोलणं ऐकून अमोल गोंधळून गेला. तो इकडे तिकडे नजर चोरत आईला म्हणाला, नाही आई, तू हे काय बोलत आहेस? मी सगळी रात्र जागलो आहे. ऑफिसमध्ये खूप काम होतं. त्याची आई त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, पण तुझ्याकडे बघून तर असं वाटत नाही की तू सगळी रात्र झोपला नाहीस. जागा होतास आणि नाही जागल्यामुळे तुझे डोळे लाल झाले आहेत. अमोल, मला खरं खरं सांग. जर मला बाहेरून दुसऱ्या कुणाकडून समजलं तर मग विचार कर काय होईल. सासूचा राग बघून मीना तिच्या खोलीत पळून गेली. तिची सासू तिच्या खोलीत गेली आणि सरळ मोठ्या कडक आवाजात तिला विचारलं, सुनबाई खरं खरं सांग, अमोल तुझ्यासोबत तुझ्या माहेरी आला होता ना? तिच्या सासूने डायरेक्ट विचारल्यामुळे मीना घाबरली. नाही तिच्या तोंडातून हो बाहेर येत होतं आणि नाही म्हणून पण बाहेर निघत नव्हतं. सून गप्प बसलेली बघून तिची सासू अजूनच चिडली आणि परत रागात ओरडत तिला विचारलं. तशी मीना घाबरली आणि म्हणाली, हो सासूबाई, आम्ही दोघं माझ्या माहेरी गेलो होतो. मी एकटी कशी गेली असते? तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही अमोलला माझ्यासोबत पाठवायला नाही बोलला असतात. मला माहेरी जायचं होतं म्हणून अमोलने बहाणा बनवला की त्याला ऑफिसचं खूप काम आहे, म्हणून ते ऑफिसच्या निमित्ताने अगोदरच घरातून बाहेर निघून गेले आणि ऑफिसच्या निमित्ताने सगळी रात्र माझ्या माहेरी राहिले. सुनीच्या तोंडातून सगळं ऐकल्यावर त्या रागात तशाच मुलाच्या जवळ अमोलच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या, वा अमोल वा, मी खूप खूप मोठे बायकोचे गुलाम बघितले होते, पण तू तर त्या सगळ्यांनाच मागे टाकलेस. तुला माहीत होतं ना की तुझी बहीण नेहा तुला राखी बांधायला आज घरी येणार आहे, तरी पण तू जाणून बुजून खोटं बोलून ऑफिसला बोलून निघून गेलास आणि फोन केल्यावर पण खोट्यावर खोटं बोलत राहिलास. आईचं बोलणं ऐकून अमोल म्हणाला, आई, मी काही खोटं बोललो नाही. हे सगळं मीनानं केलं आहे. तू तिलाच जाऊन विचार. तिने मला जबरदस्ती खोटं बोलायला भाग पडलं आणि मी रात्री घरी पण यायला निघालो होतो, पण तिनेच मला घरी येऊ दिलं नाही. अमोलने सगळा दोष एकट्या बायकोवर मीनावर टाकला. आता त्याच्या आईचा राग कंट्रोल करण्याच्या बाहेर जायला लागला. तेवढे त्यांची सून मीना एक साडी आणि त्यावर 500 रुपये ठेवून खोलीतून बाहेर आली आणि जी ननंद तिच्या भावाचे आणि बहिणीचे बोलणे ऐकून रडत होती, तिच्या हातात ती साडी आणि पैसे देत म्हणाली, हे घ्या ताई, यासाठीच रडत आहात ना? यासाठीच आला होता ना तुम्ही इथे? यासाठीच सासूबाई आमच्यावर एवढ्या चिडल्या आहेत ना? त्यांना असं वाटत आहे की राखीचा दिवस संपला तर आम्ही तुम्हाला राखीचे गिफ्ट देणार नाही. हे घ्या तुमचे गिफ्ट आणि सासूबाईंना सांगा आता शांत व्हायला. एवढं घर डोक्यावर घ्यायची, गोंधळ घालायची काहीच गरज नाही. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूने मुलीच्या हातातली साडी आणि पैसे घेतले आणि सुनेच्या तोंडावर फेकत म्हणाल्या, हे घे सुनबाई, तुझी ही 2 पैशांची साडी आणि तुझी ही नोट. कुठलीही बहीण गिफ्टसाठी भुकेलेली नसते आणि नाही कुठली बहीण तिच्या सासरहून लालसेपोटी राखी बांधायला माहेर येते. तुमच्यासारख्या लोकांकडून तिला प्रेम, मान, सन्मान, इज्जत मिळाली हेच तिच्यासाठी खूप मोठं गिफ्ट असतं. पण तुला काय समजणार? तुला तर मी तुझ्याच भाषेत शिकवणार. आता तरी नेहा बिचारी रडत तिच्या सासरी निघून गेली. तिच्या आईने तिला त्यांच्याजवळची साडी आणि पैसे दिले, हे सांगून की हे आज इथे घडले ते तुझ्या सासरी बोलू नकोस. इथे जे काही झालं त्यावरून तुलाच आयुष्यभर टोमणे ऐकायला लागतील. त्यांची मुलगी तर तिच्या सासरी परत गेली, पण मुलीची अवस्था बघून, तिच्या बहिणीने तिचा केलेला अपमान बघून तिच्या आईच्या काळजाचे 1000 तुकडे झाले होते. त्यांच्या मुलीचा वर्षातला तिचा हक्काचा एक सण त्यांच्या मुलाने आणि सुनेने दोघांनी मिळून खराब केला होता. त्यावेळी तर त्या शांत बसल्या, कारण त्यांनी पुढे केलेला प्लॅन खूप मोठा होता. पूर्ण वर्षभर वाट बघून जेव्हा रक्षाबंधनाचा दिवस आला त्या दिवशी तिच्या सासूने सकाळपासूनच सगळी तयारी केली होती, पूर्ण प्लॅन केला होता. आज रक्षाबंधनाचा दिवस होता आणि आज अमोल आरामात सकाळी 8 वाजेपर्यंत झोपला होता, कारण आज नेहा येणार आहे हे घरात कुणालाही माहीत नव्हतं. आणि मागच्या वेळी जाणून बुजून मीनाने तिच्या नवऱ्याला ऑफिसला पाठवलं होतं, पण यावेळी तिची सासू स्वतः मुलाच्या खोलीत घुसली आणि मुलाला उठवत म्हणाल्या, अमोल उठ, तुला ऑफिसला जायचं नाही का? विसरलास का तू? मागच्या वर्षी याच दिवशी तुला ऑफिसमध्ये कितीतरी कामं होती. आईचं बोलणं ऐकून अमोल म्हणाला, हो आई, मागच्या वेळी होतं, पण यावेळी नाही. आज मी ऑफिसला जाणार नाही. त्याची आई म्हणाली, अमोल तुला ऑफिसला तर जायलाच लागेल,
तू आत्ताच्या आत्ता तयार हो आणि ऑफिसला निघून जा. जबरदस्ती करून त्याच्या आईने त्याला ऑफिसला पाठवलं आणि त्याचा फोन पण स्वतःच्या जवळ ठेवून घेतला. इकडे मीना सकाळ सकाळी तयार होऊन जशी घरातून माहेर जायला निघाली, तिची सासू तिला थांबवत म्हणाली, सुनबाई खबरदार, जर घरातून एक पाऊल जरी बाहेर टाकलंस तर हे माझं घर आहे. या घरात कोणी कधी बाहेर जायचं आणि घरात कोणी यायचं हे मी ठरवणार आहे. सासूचं बोलणं ऐकून मीना हैराण होऊन म्हणाली, सासूबाई आज रक्षाबंधन आहे, तुम्ही हे काय बोलत आहात? मी तर प्रत्येक वेळी माहेरी जाते ना. तिचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली, हो मला माहीत आहे, पण यावेळी तू राखी बांधायला माहेरी जायचं नाहीस. मीना खूप रडली. सासूच्या विनवण्या केल्या, त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिची सासू त्यांच्या मतावर ठाम होत्या. त्यांनी आज मनाशी पक्क ठरवलं होतं की सुनेला माहेरी जाऊ द्यायचं नाही म्हणजे नाही. असं करता करता पूर्ण दिवस निघून गेला. मीना सारखी सारखी माहेरी तिच्या आईला फोन करून तिच्या सासूला शिव्या देत होती. सासूची तक्रार तिच्या आईच्या जवळ करत होती. मग मीनाची आई पण तिच्या सासूवर खूप भडकली. इकडे आज अमोल 5 वाजताच ऑफिसमधून घरी परत आला. 5 वाजता अमोलला घरी आलेलं बघून त्याची आई रागात त्याला ओरडत म्हणाली, अरे अमोल, तू तर बोलला होतास की राखीच्या दिवशी ऑफिसमध्ये खूप कमी लोक असतात, कामाचा खूप जास्त लोड असतो. त्या दिवशी तुला सगळा दिवस आणि रात्र कामावरून जरा पण हलता येत नाही, जरा वेळ मिळत नाही. मग आज 5 वाजताच कसा काय घरी आलास? आईचं बोलणं ऐकून आता अमोल आईला काय उत्तर देणार? त्याला समजलं होतं की मागच्या वेळेचा राग आई आज घरात काढत आहे. मीना दिवसभर नुसती रडत होती आणि अमोलची तर आईच्या समोर बोलतीच बंद झाली होती. इकडे 5 वाजता मीनाच्या आईचा फोन तिच्या सासूला आला. थोड्या कडक आवाजात मीनाची आई तिच्या सासूला म्हणाली, बहीणबाई, आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी सून म्हणून पाठवली आहे, तिला विकलेली नाही. ही काय पद्धत झाली तुमची? तुम्हाला माहीत आहे ना, रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण वर्षातून एकदाच येतो आणि तुम्ही माझ्या मुलीला माहेर येऊ देत नाही. हे तुमचं जबरदस्तीचं वागणं चांगलं नाही. मीनाच्या आईचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर तिच्या सासूने त्यांना मागच्या वेळी घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि म्हणाल्या, आता ताई तुम्हीच ठरवा, जे मागच्या वेळी तुमची मुलगी माझ्या मुलीसोबत वागली ते बरोबर होतं का चुकीचं ते आता तुम्हीच ठरवा. मला माहीत आहे तुम्ही तुमची मुलगी विकली नाही, पण तिच्यावर काही संस्कार तर केले असतील ना. हे असले संस्कार दिले आहेत का तुम्ही तुमच्या मुलीला की नणंद राखीच्या दिवशी घरी येऊन रडत परत तिच्या सासरी जावी आणि तीही भावाला राखी न बांधता? यावेळी तर माझी मुलगी राखीला घरी आली पण नाही, पण एकदा पण कोणाच्या तोंडातून आलं नाही की हा सण माझ्या मुलीचा पण हक्काचा आहे. तुमच्या मुलीमुळे माझ्या मुलीने तिची राखीचा सण सोडून दिला. मग जर माझ्या मुलीचा राखीचा सण तुटला आहे तर मग तुमच्या मुलीचा पण तुटायला पाहिजे ना. तिला पण मी माहेर येऊ देणार नाही. तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करा. तुमच्या मुलीला माहेर घेऊन जायचं असेल तर खुशाल घेऊन जा, पण एकदा का ती इथून गेली की तिला कायमची तुमच्याजवळ ठेवायला लागेल. परत मी तिला माझ्या घरात घुसून देणार नाही. त्यापेक्षा तुम्ही आमच्या घरातल्या गोष्टीत पडू नका हेच चांगलं. आणि जर माझ्या घरातल्या गोष्टीत काही बोलला तर तुमच्या मुलीला समजावा. मीनाच्या सासूचे बोलणं ऐकून तिच्या आईची बोलतीच बंद झाली. वेळ निघून जात होती. संध्याकाळची 6 वाजायला आले. मीनाच्या आई मीनाला फोन करून म्हणाली, मीना, तू हे काय केलं आहेस? एवढं सगळं घडलं आणि तू मला काहीच का सांगितलं नाहीस? तू खरं सांग, तू तुझ्या नंदेची राखी तोडलीस? आता विचार कर की जो त्रास तुला आज होत आहे तोच त्रास तुझ्या नंदेला पण त्या दिवशी झाला असेल. ती पण तर आजच्या दिवशी तिच्या घरी बसून रडत असेल आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. मला जर हे सगळं अगोदरच माहीत असतं तर मी तुझ्या सासूला कधीच फोन केला नसता. मी तुला समजावलं असतं, कारण सगळी चूक तुझ्या एकटीचीच आहे. मग जर चूक तुझ्या एकटीची असेल ती सुधारायला पण तुलाच लागणार आहे. यात मी काहीही करू शकत नाही. जर तुला तुझ्या भावांना राखी बांधायची असेल तर त्या अगोदर तुला तुझ्या नंदेची राखी करायला लागेल. तुझ्यामुळे त्या तिच्या माहेरी आली नाही. जा आणि जाऊन तिची समजूत काढून तिला माहेरी घेऊन ये. तिला तिच्या भावाला राखी बांधायला लाव. मग मला नाही वाटत की तुझी सासू तुला माहेरी येण्यापासून थांबवेल. मीना, चूक तर तू केली आहेस, मग त्याचे प्रायश्चित्त पण तुलाच करायला लागेल.
मग आता रात्रीचे 11 वाजू दे नाहीतर 12. तुला तुझी चूक सुधारून मगच तुला माहेरी यायचं आहे. सगळं काही मी तुझ्यावर सोडत आहे, असं म्हणत तिच्या आईने फोन ठेवून दिला. आता मीनाचे बोलणे ऐकून घेणारं कोणीच नव्हतं, नाही माहेरी आणि नाही तिच्या सासरी. ती दोन्ही बाजूने अडकली होती. आत्तापर्यंत तर तिला तिच्या सासूचं बोलणं समजत नव्हतं, पण आपल्या आईने बोललेलं तिला लगेच समजलं. तिने स्वतःचे डोळे पुसत उठून उभी राहिली आणि नवऱ्याला अमोलला घेऊन नंदेच्या नेहाच्या सासरी तिच्या घरी जाऊन पोहोचली. तिची माफी मागून तिला समजावून 1 तासात तिला माहेरी घेऊन आली. नेहाचा आणि अमोलचा भावा-बहिणीचा राखीचा सण साजरा केला. त्यानंतर काहीही न बोलता शांतपणे तिच्या कपाटातून 2 साड्या काढून त्यावर काही पैसे ठेवून खूप प्रेमाने नंदेची माफी मागत नेहाच्या हातात देत म्हणाली, ताई, झालंच तर मला माफ करा. खरंच मी त्या दिवशी खूप स्वार्थी झाले होते. मी विसरले होते की राखी हा सण प्रत्येक भावा-बहिणीचा असतो. हे ऐकून नेहा म्हणाली, वहिनी, मला तुमच्याकडून कुठलेही गिफ्ट नको आहे. माझा राखीचा सण साजरा झाला हेच माझ्यासाठी खूप मोठे गिफ्ट आहे. नेहाचं बोलणं ऐकून मीना म्हणाली, ताई, तुम्ही जर हे गिफ्ट घेतलं नाही तर मला असं वाटेल की तुम्ही मला माफ केलं नाही. हे मी तुमच्यावर काही उपकार करत नाही. हा तर तुमचा स्वतःचा हक्क आहे. तुमच्या भावाकडून तुम्हाला छोटंसं गिफ्ट. नेहाने तिच्या आईकडे बघितलं तसं तिच्या आईने हळूच हो म्हणून इशारा केला. त्याची आई अमोलला म्हणाली, अमोल, जा आणि सुनबाईला तिचा राखीचा सण साजरा करून घेऊन ये. मीना काही न बोलता शांतपणे अमोलसोबत तिच्या माहेरी निघून गेली. इकडे तिची सासू त्यांच्या मुलीसोबत पूर्ण रात्र आरामात शांततेत झोपल्या. जी शिकवण त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला द्यायची होती ती आज त्यांनी त्या दोघांना दिली होती. आणि आता या गोष्टीची त्यांना पूर्ण खात्री झाली होती की आता चुकूनसुद्धा भविष्यात त्यांची सून मीना परत अशी चूक कधीच करणार नाही.